हॅलो गाईज, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण कूडचा उपयोग करून दररोज वापरले जाणारे 30 सेंटेन्सेस बनवणार आहोत. गाईज, कूडवर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. जर आपण तो पाहिलेला नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. कूडचा यूज हा पॉसिबिलिटी, पोलाईट रिक्वेस्ट, त्यानंतर कॅनचा पास्ट म्हणून सुद्धा याचा उपयोग हा केला जातो. चला तर कूडचा यूज करून दररोज वापरले जाणारे 30 सेंटेन्सेस पाहूयात. मी जेवण बनवू शकलो. आय कुड कुक द फूड. आय कुड कुक द फूड. ती पियानो वाजवू शकली. शी कुड प्ले द पियानो. शी कुड प्ले द पियानो. मी इंग्रजी बोलू शकत होतो. आय कुड स्पीक इंग्लिश. आय कुड स्पीक इंग्लिश. तो कधीच परत जाऊ शकला नाही. ही कुड नेवर गो बॅक. ही कुड नेवर गो बॅक. ती काल मला भेटू शकली नाही. शी कुड नॉट मीट मी येस्टरडे. शी कुड नॉट मीट मी येस्टरडे. मी शाळेत वेळेवर पोहोचू शकलो. आय कुड रीच द स्कूल ऑन टाईम. आय कुड रीच द स्कूल ऑन टाईम. मी त्याला ओळखू शकलो नाही. आय कुड नॉट रिकग्नाइज हिम. आय कुड नॉट रिकग्नाइज हिम. जर मी घाबरलो नसतो तर मी तुमच्याशी प्रामाणिक असतो. तर बघा, अशा प्रकारचे जे काही कंडिशनल सेंटेन्सेस आहे त्यामध्ये सुद्धा कुडचा यूज हा केला जातो. याचे इंग्लिशमध्ये याप्रमाणे होईल. आय कुड बी ऑनेस्ट विथ यू इफ आय वॉजंट स्केअर्ड. आय कुड बी ऑनेस्ट विथ यू इफ आय वॉजंट स्केअर्ड. माझा यावर विश्वास बसू शकला नाही. आय कुडंट बिलीव्ह धिस. आय कुडंट बिलीव्ह धिस. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मला लवकर झोप येत नव्हती. वेन आय वॉज यंग आय कुडंट स्लीप अर्ली. वेन आय वॉज यंग आय कुडंट स्लीप अर्ली. तू एकटा हे काम करू शकला का? कुड यू डू धिस वर्क अलोन. कुड यू डू धिस वर्क अलोन. मी त्याला विचारू शकलो नाही. आय कुड नॉट आस्क हिम. आय कुड नॉट आस्क हिम. त्याने खूप अभ्यास केला म्हणून तो डॉक्टर बनू शकला. ही स्टडीड हार्ड सो ही कुड बिकम अ डॉक्टर. ही स्टडीड हार्ड सो ही कुड बिकम अ डॉक्टर. मी तुमचे म्हणणे समजू शकलो नाही. आय कुडंट गेट युअर वर्ड्स. आय कुडंट गेट युअर वर्ड्स. या प्रकारच्या सेंटेन्सचा आपण नेहमी उपयोग करत असतो. मी तुमच्या भावना समजू शकलो. हे सेंटेन्ससुद्धा आपण बऱ्याच वेळा वापरतो. मी तुमच्या भावना समजू शकलो. आय कुड अंडरस्टँड युअर फिलिंग्स. आय कुड अंडरस्टँड युअर फिलिंग्स. मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकलो नाही. आय कुडंट एक्सप्रेस माय फिलिंग्स इन वर्ड्स. आय कुडंट एक्सप्रेस माय फिलिंग्स इन वर्ड्स. कृपया मी तुमचे पुस्तक वापरू शकतो का? बघा, या ठिकाणी पोलाईट रिक्वेस्ट जी आहे तर ती बनवण्यासाठी सुद्धा कुडचा यूज हा केला जातो. कुड आय यूज युअर बुक प्लीज. कुड आय यूज युअर बुक प्लीज. मी नवीन घर घेऊ शकलो असतो पण मी खरेदी केले नाही. बघा, अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहे जे पास्टमध्ये एखादी क्रिया आपण एखादी ॲक्शन जे करू शकत होतो परंतु केले नाही, म्हणजे इम्पॉसिबल अशा प्रकारचं जे काही वर्क आहे तर ते सुद्धा कुडचा यूज करून आपण दाखवू शकतो. आय कुड हॅव बॉट अ न्यू हाऊस बट आय डिडंट बाय. आय कुड हॅव बॉट अ न्यू हाऊस बट आय डिडंट बाय. तिला हवी असलेली कोणतीही भाषा ती बोलू शकली असती. शी कुड हॅव स्पोकन एनी लँग्वेज शी वॉन्टेड. शी कुड हॅव स्पोकन एनी लँग्वेज शी वॉन्टेड.
जर माझ्याकडे जास्त पैसे असते तर मी अनेक ठिकाणी जाऊ शकलो असतो. I could go to many places if I had more money. I could go to many places if I had more money. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी वेगाने धावू शकत होतो. When I was young, I could run fast. When I was young, I could run fast. जर तिचा स्वतःवर विश्वास असेल तर ती यशस्वी होऊ शकते. If she believes in herself, she could succeed. If she believes in herself, she could succeed. तू ते करू शकला असता. You could have done it. You could have done it. तू आम्हाला याविषयी सांगू शकला असता. You could have told us about this. You could have told us about this. तो डॉक्टर होऊ शकला असता. He could have been a doctor. He could have been a doctor. मी ते अन्न खाल्ले असते तर मी आजारी पडू शकलो असतो. If I had eaten that food, I could have been sick. If I had eaten that food, I could have been sick. मी पार्टीला गेलो असतो तर मी एका सुंदर मुलीला भेटू शकलो असतो. If I had gone to the party, I could have met a beautiful girl. If I had gone to the party, I could have met a beautiful girl. कृपया तुम्ही दार उघडू शकाल का? Could you open the door please? Could you open the door please? तो घरी चित्रपट पाहत असेल किंवा तो घरी चित्रपट पाहत असण्याची शक्यता आहे. He could be watching a movie at home. He could be watching a movie at home. ही कुकी स्वादिष्ट असू शकते. This cookie could be delicious. This cookie could be delicious. तर गाईज अशा प्रकारे कुडचा यूज करून नेहमी वापरले जाणारे 30 सेंटेन्सेस आपण पाहिलेले आहेत. गाईज हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि इंग्रजी शिकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.